वर्ष 2017 में ओबीसी समुदाय के न्याय और अधिकारों के लिए ओबीसी की जातिगत जनगणना अनिवार्य करने, सभी क्षेत्रों में आरक्षण सुनिश्चित करने, अन्य वर्गों की तरह ओबीसी को सुविधाएं उपलब्ध कराने, छात्रों को छात्रवृत्ति दिलाने जैसे उद्देश्यों के साथ ओबीसी क्रांति मोर्चा की स्थापना की गई थी। ओबीसी क्रांति मोर्चा का 8वां स्थापना दिवस, क्रांति दिवस और विश्व आदिवासी दिवस बड़े उत्साह के साथ मनाया गया। भंडारा शहर के छोटा बाजार स्थित वीर भगत सिंह की प्रतिमा पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर भंडारा शहर के निकट गुंजेपार में ओबीसी क्रांति मोर्चा की ओर से वृक्षारोपण किया गया। इस मौके पर ओबीसी क्रांति मोर्चा के संस्थापक अध्यक्ष संजय मते, महिला अध्यक्ष शोभा बावनकर, तालुका अध्यक्ष मनीषा भंडारकर, तालुका अध्यक्ष सुधीर सार्वे, यशवंत सूर्यवंशी, प्राचार्य राजपूत, संयोजक जीवन भजनकर, मिलन मॉर्निंग ग्रुप के सदस्य घोड़ीकर, राजकुमार कावले, डीके सिंह, ध्यानेश्वर चौहान सहित ओबीसी क्रांति मोर्चा के पदाधिकारी और ग्रामीण उपस्थित थे। मी शोभा बावनकर, ओबीसी क्रांति मोर्चाची जिल्हा अध्यक्ष। ओबीसी क्रांति मोर्चाचा उद्देशच हा आहे की नवनवीन कार्यक्रम राबवणे, महिलांना, विधवा महिलांना प्रोत्साहन देणे, दरवर्षी वटसावित्रीची पूजा करणे, विधवा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवणे। आम्ही वटसावित्रीच्या दिवशी असा निश्चय केला होता की प्रत्येक महिलांनी एक एक झाड लावायचा। तोच उपक्रम आम्ही आज इथे गुंजेपार इथे स्मशानभूमीत राबवलेला आहे। तरी प्रत्येकाने याची जोपासना करावी। गाववाल्यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी इथे लोटाभर पाणी टाकून यांची जोपासना करावी, जेणेकरून स्मशानभूमीत येणाऱ्यांना सगळ्यांना सावली मिळेल। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस निमित्त आज आम्ही गुंजेपार इथं गुंजेपारच्या स्मशानभूमीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र सार्वेजी यांनी म्हटलं की आपण यावर्षीचा उपक्रम आम्ही आपल्या गुंजेपारमध्ये करूया, म्हणून आम्ही स्थापने दिवशी इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचा उद्देश की आपल्या ओबीसी SC ST विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटन स्थापन करण्यात आली। या संघटनेला आज 7 वर्ष झालेले आहेत आणि संघटनेचे जे उपक्रम असतात, जे आंदोलन, धरणे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन करण्यात उभारण्यात आलेले आहे। या उभारीला प्रेसच्या माध्यमातून सर्व मीडिया असो, इलेक्ट्रिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, हे ओबीसी क्रांती मोर्चाला अतिउत्साहाने त्यांच्या मागण्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मांडत असतात आणि लोकही सर्व ओबीसी SC ST समाज ओबीसी क्रांती मोर्चाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। त्याच्यामुळे ओबीसी क्रांती मोर्चाचे असेच उपक्रम समोर चालत राहील अशी मी ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवशी मी सर्वांना ग्वाही देऊ शकतो। मनीषा भंडारकर, भंडारा ओबीसी क्रांती मोर्चा महिला सदस्य म्हणून आम्ही वटसावित्रीच्या दिवशी आम्ही संकल्प घेतला होता की झाडे लावा आणि झाडे जगवा। एकतरी झाड आपण वटसावित्रीच्या दिवशी आपण लावायचं आणि सुरुवात करायची। एक झाड एक स्त्री असं संकल्प होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही गुंजेपार इथे स्मशानभूमी क्षेत्रामध्ये आम्ही झाडे लावलेले आहेत आणि हा संकल्प संपुष्टात आणलेला आहे। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस आणि ह्या समितीद्वारे आम्ही हा दिवस पाडलेला आहे।